श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। अहिंसा व जीवरक्षा संघटनेतर्फे हिरे भवन येथे जैन समाजाचा वधूवर परिचय मेळावा संपन्न। आई एकविरा देवी यात्रोत्सवात AI टेक्नॉलॉजी CCTV सिस्टीममुळे गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर झाली घट। नवलाने येथे ग्रामदैवत नागाई माता यात्रोत्सवानिमित्त कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन। आणि करवंद रस्त्यावरील एका पेट्रोल पंपासमोर चालत्या स्कूटीने अचानक घेतला पेट। आता बातमीपत्र विस्ताराने। अहिंसा व जीवरक्षा संघटनेतर्फे महाराष्ट्रातील जैन समाजातील तरुण तरुणींसाठी धुळे शहरातील स्टेशन रोडवरील हिरे भवन येथे वधूवर परिचय मेळाव्याचे रविवारी आयोजन करण्यात आले होते। अहिंसा व जीवरक्षा संघटनेतर्फे जैन समाजातील महाराष्ट्रातील तरुण तरुणींसाठी वधूवर परिचय मेळाव्याचे शहरातील स्टेशन रोडवरील हिरे भवन येथे रविवारी आयोजन करण्यात आले होते। जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले। मेळाव्यात जैन समाजातील महाराष्ट्रातून आलेल्या अनेक तरुण तरुणींनी आपला परिचय करून दिला। यावेळी मांगीतुंगी देवस्थानचे अध्यक्ष सुमेर कुमार काळे, मेळाव्याचे अध्यक्ष सुहास जैन, उपाध्यक्ष सचिन जैन, खजिनदार पारस जैन, सचिव आनंद जैन, मार्गदर्शक राकेश जैन, डॉक्टर मनोज जैन, अभय जैन, देवेंद्र जैन, पंकज शहा, महेश शहा, महावीर जैन, अंकित जैन, निकेत जैन, मनोज जैन, आशिष जैन, संदेश जैन यांच्यासह जैन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरवर्षी आमचा वधूवर परिचय मेळावा आयोजित करण्याचा मानस आहे। अहिंसा व जीवरक्षा संघटना ही समिती ही संघटना जे पण मेडिकल लागतं, जसं बेड आहे, त्याच्यानंतर व्हीलचेअर आहे, यासाठी गरजूंना आपण ते फ्रीमध्ये उपलब्ध करून देतो आहे। तसेच त्याची कोणती फी घेत नाही, बरोबर। तसेच अहिंसा व जीवरक्षा संघटना जे जैन धर्माचे साधू संत आहेत त्यांच्यासाठी आहारचर्या, विहारचर्या या कार्यक्रमामध्ये अगर असते आणि पुढे हाच उद्देश घेऊन अहिंसा व जीवरक्षा संघटना काम करणार आहे। या ठिकाणी आज जो वधूवर परिचय मेळावा आज होत आहे त्याला खानदेश पोलीस स्वामीने आई एकविरा देवीच्या चैत्र यात्रोत्सवास पोलीस अधीक्षकांच्या संकल्पनेतून यात्रेत AI टेक्नॉलॉजी CCTV सिस्टीममुळे गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली असून यात्रोत्सव शांततेत पार पडला। धुळे तालुक्यातील नवलाने येथे ग्रामदैवत नागाई माता यात्रोत्सवानिमित्त रविवारी कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन करण्यात आले होते। सुरुवातीत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून कुस्त्यांच्या दंगलीचे उद्घाटन करण्यात आले। या कुस्त्यांच्या दंगलीमध्ये कुस्त्या खेळण्यासाठी धुळे, नंदुरबार, औरंगाबाद, नाशिक, जळगाव जिल्ह्यातून मल्ल सहभागी झाले होते। यावेळी नवलानेचे सरपंच भीमा सूर्यवंशी, संदीप सूर्यवंशी, आनंदा सूर्यवंशी, उपसरपंच बारको अलकारे, सतीश महाले, लोटन महाराज, संजय सूर्यवंशी, भास्कर मोरे, शांतीलाल बागुल, भास्कर सूर्यवंशी, बाबूलाल सूर्यवंशी, साहेबराव पवार, पोलीस पाटील बळीराम पवार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कालाबादाप्रमाणे नागाई माता यात्रेच्या उत्सवानिमित्ताने काल तमाशाचा कार्यक्रम होता, शांततेत पार पाडला आणि आज कुस्त्यांची दंगल फार मोठ्या प्रमाणावर उत्तर महाराष्ट्रात आपण चांगल्या प्रकारे मैदान घेतो। म्हणून या मैदानाच्या कार्यक्रमासाठी उद्घाटनासाठी आपल्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सतीश तात्या महाले आणि वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीचे डायरेक्टर रावसाहेबजी पैलवान यांच्या हस्ते आखाडा भूमिपूजन झालं आणि पुढील कुस्त्यांचा प्रारंभ झाला। पैलवानांसाठी थंड पाण्याची पिण्याची व्यवस्था केलेली आहे, पैलवानांसाठी नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे आणि प्रेक्षकांना सुद्धा बसायला चांदणी आपण सावली केलेली आहे। पैलवानांना सुद्धा वरून ग्रीन नेट लावलेली आहे। सगळ्या पैलवानांना लांबून म्हणजे औरंगाबाद, सांगली, सातारा, इंदोर, दिल्ली लांबून पैलवान आलेले आहेत। तरी सगळ्या पैलवानांचं आम्ही नवलाने ग्रामस्थांच्या वतीने व कुस्ती कमिटीच्या वतीने आम्ही स्वागत करतो। आणि निश्चितच आपल्याला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की आजकाल आपण सर्वजण बघत असाल राजकारण कितीही खालच्या स्तराला जात आहे, परंतु राजकारण कितीही खालच्या स्तराला गेलं तरी माणूस जर चांगला असला, त्याला माणुसकी असली, खिलाडू वृत्ती असली, तर तो व्यक्ती कुठलीही आकाशबुद्धी मनामध्ये न ठेवता गावाचा विकास करून सर्वांना जिव्हाळ्याचं नातं निर्माण करून एकोपा निर्माण करून सोबत घेऊन चालतो। याचं जिवंत उदाहरण म्हणजे आपला भीमा पैलवान, सरपंच रावसाहेब पैलवान, रोहिदास पैलवान, हे कुस्तीचे मल्ल महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी कुस्त्यांमध्ये आपलं नाव गाजवून सुद्धा गावामध्ये त्या ठिकाणी सुधारीवाली भूमिका ठेवून गावाचा विकास करण्यामध्ये कुठेही मागे सरकले नाही। आणि भीमाच्या बाबतीत पण या ठिकाणी जर मला सांगायचं म्हटलं तर मी भगवंताला प्रार्थना करेन की पुढच्या जन्मी मला जर भाऊ देशील तर लहान भाऊ म्हणून भीमाला नक्कीच दे।
आणि या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राजकारण करत असताना भीमाने कधीही कुठल्या बाबतीत कुणाच्या बाबतीत आकाश ठेवला नाही आणि नेहमी खिलाडी वृत्तीने या ठिकाणी सर्वांना मोठं पण देऊन त्या ठिकाणी सोबत घेऊन चालत आलेला आहे असा एकदम सोजूळ आणि प्रांजळ स्वभावाचा एकदम भोळाराम असलेला आपला भीमा पैलवान यांच्या कुस्त्यांच्या निमित्ताने मी आत्ताच आपल्याला सांगतो इतक्या चांगल्या प्रकारचं आयोजन या ठिकाणी झालेलं आहे. मी खलाने गावाला गेलो होतो विजू भाऊ टाटे यांच्या कुस्त्यांच्या ठिकाणी तोही पाहिला आणि इथेही पाहिलं, परंतु ज्या पद्धतीने या ठिकाणी खेळासाठी सावलीची सोय केलेली की जेणेकरून त्यांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून जी नेट लावली पैलवान आणि बघणाऱ्याने सुद्धा पैलवान लोकांना प्रोत्साहन द्यावं म्हणून त्यांना सुद्धा सावलीमध्ये बसण्याची सोय केली. इतक्या चांगल्या प्रकारची सोय भीमा पैलवान केली आहे. या पुढच्या वर्षाच्या जत्रेला मी आता संबंध या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व पैलवानांना सर्व प्रेक्षकांना आणि ग्रामपंचायत नवलाने येथील ग्रामपंचायत कृषी मधल्या सर्व उपस्थितांना सांगू इच्छितो की भीमा पैलवानच्या वतीने या ठिकाणी पुढच्या वर्षाचा 1,11,000 रुपये मी या ठिकाणी पुढच्या यात्रेच्या पुस्तकासाठी जाहीर करतो आणि हे पण जाहीर करतो की पुढच्या यात्रेसाठी ज्या कुस्त्या राहतील ही नेट जी आहे ती याच्यापेक्षा जाड नेट आपण लावून याच्यापेक्षा मोठं पटांगण करू त्याच्यासाठी जो खर्च लागेल वेगळा तो वेगळा करायला लागेल आणि पैलवानांना जास्तीत जास्त आपण पुरस्कार देऊन अशाच पद्धतीने भीमा पैलवान असेल, रावसाहेब पैलवान असेल, रोहिदास पैलवान असेल हे ज्या खेडेगावामधल्या मातीतून तयार होणारे ओरिजिनल जे मल्ल आहेत त्यांना प्रोत्साहन देत असतात, पाठीवर आशीर्वादाची थाप देत असतात आणि चांगले चांगले मल्ल घडवण्यासाठी तिघही मल्ल वेळोवेळी त्या ठिकाणी पुढाकार घेऊन कुस्ती क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळवण्यासाठी प्रोत्साहन देत असतात. अशा या तिघही पैलवानांच्या प्रोत्साहनाला सुद्धा अविरतपणे प्रोत्साहन देत आणि चांगले चांगले कुस्तीमधले म्हणून धुळे तालुक्यातील नवलाने येथे ग्रामदैवत नागाई माता यात्रोत्सवानिमित्त रविवारी कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन करण्यात आले होते. धुळे शहरात देवपूर पोलीस ठाणे अंतर्गत दिनांक 13/4/2025 पासून सुरू झालेला श्री एकविरा देव यात्रोत्सव शांततेत पार पडला आहे. या टेक्नॉलॉजी CCTV सिस्टीममुळे गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी दिली. धुळे शहरात देवपूर पोलीस ठाणे अंतर्गत दिनांक 13/4/2025 पासून सुरू झालेला श्री एकविरा देवी यात्रोत्सव शांततेत पार पडला. वरील पूर्ण कालावधीत एकही मंगळसूत्र चोरी, मोबाईल चोरी, भांडण इत्यादी प्रकार देवपूर पोलीस ठाणे येथे रिपोर्टिंग झालेलं नाही. फक्त यात्रा परिसर बाहेर अंधारातून 4 दुचाकी चोरी झाल्या आहेत, त्याचा देखील शोध चालू आहे. यापूर्वी मागच्या वर्षी यात्रेत झालेल्या जवळपास 12 महिलांच्या गळ्यातील माळा वगैरे गर्दीचा फायदा घेऊन संशयित महिला चोर विधी संघर्षित बालक यांनी चोरल्याचा संशय होता. त्यापैकी देवपूर पोलीस ठाणे येथे 1 गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच जवळपास 8 दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल झाले होते. यापूर्वीच्या यात्रांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर किरकोळ चोरीच्या पाकिटमारी, मोबाईल फोन चोरी, महिलांचे मंगळसूत्र व इतर दागिने चोरी, भांडण माऱ्या असे प्रकार घडायचे. यावर्षी पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांच्या संकल्पनेतून यात्रेत AI टेक्नॉलॉजी CCTV सिस्टीम बसवण्यात आली. त्यासाठी धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी संबंधित हायवीज कंपनीला वैयक्तिकरित्या आर्थिक मदत केली. पाळणा चालवणाऱ्या व्यावसायिकांनी देखील सहकार्य करीत CCTV कॅमेरे बसवले. त्यापैकी यात्रा गर्दी परिसरातील 8 व मंदिर परिसरातील 8 असे एकूण 16 कॅमेऱ्याचे फुटेज देवपूर पोलीस ठाणे येथे तात्पुरत्या तयार करण्यात आलेल्या कंट्रोल रूममध्ये विश्लेषण केले जायचे. त्यामुळे गर्दीचा अंदाज योग्य येत राहिला. त्याप्रमाणे पोलीस बंदोबस्त तिकडे पाठवला जायचा. तसेच महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणारे, गर्दीत दादागिरी करणारे, महिलांची छेड काढणारे असे 170 इतक्या गुन्हेगारांचे फोटो व इतर माहिती सदर AI सिस्टीममध्ये पूर्वीच भरण्यात आली होती. त्यामुळे संशयित चोर सदर कॅमेरे समोर आल्यावर लगेच सिस्टीममध्ये अलर्ट येणार होता. त्यापैकी 9 वेळा असा अलर्ट मिळाल्याने वेळीच ठाण्याची DB पथक यांनी हस्तक्षेप करून खात्री केली, म्हणून चोरी इत्यादी गुन्हे घडले नाही. तसेच योग्य पोलीस बंदोबस्त नेमला असल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. एकंदरीत कृत्रिम बुद्धिमत्ता AI या अत्याधुनिक यंत्रणेचा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनातून तसेच आमदार अनुप अग्रवाल यांच्याकडून मिळालेल्या मदतीने सुयोग्य असा वापर झाला व त्यामुळे दरवर्षी होणाऱ्या चोऱ्या वगैरे गुन्ह्यांना 90% जास्त आळा घालण्यात यश मिळाले. तसेच गर्दीवर देखील वरील यंत्रणेच्या मदतीने लक्ष ठेवता आले. त्यामुळे यात्रा काळात कुठेही चेंगराचेंगरी वगैरे झाली नाही. धुळे जिल्हा किंवा आसपास पहिल्यांदाच वरील प्रकारे मोठ्या प्रमाणावर आधुनिक यंत्रणेचा सुयोग्य व फलदायी असा उपयोग झाला आहे. नमस्कार, मी PI धनंजय पाटील, देवपूर पोलीस स्टेशन धुळे. देवपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत श्री एकविरा माता यांचा दरवर्षाप्रमाणे उत्सव साजरा करण्यात आला.
त्यानिमित्ताने इथे यात्रा पण भरली जाते. वर्षानुवर्षांची परंपरा आहे. यावर्षी एक नवीन गोष्ट अशी की माननीय SP साहेब श्रीकांत दिवरे सर यांनी त्यांच्या संकल्पनेतून AI टेक्नॉलॉजीचा वापर करून गुन्हेगारीला कसा आळा घालता येईल यात्रेतल्या या दृष्टीने एक विशेष प्रयत्न करण्यात आला. त्याच्यामध्ये AI वीज कंपनी धुळ्यातल्याच तरुणांची कंपनी आहे, त्यांच्या AI टेक्नॉलॉजीचा वापर CCTV कॅमेऱ्यांच्या मार्फत करण्यात आला. तर त्याच्यातून मोठ्या प्रमाणावर चोरीला आळा बसण्यात आला. याचं दृश्य स्वरूपात रिझल्ट आम्हाला मिळालेले आहेत. माननीय आमदार धुळ्याचे अनुपभाई अग्रवाल यांनी यासाठी स्वतःच्या खर्चातून आर्थिक मदत त्या कंपनीला केलेली आहे. मंदिर ट्रस्टींनी देखील याच्यामध्ये मदत केलेली आहे. दरवर्षी साधारण 20-25च्या पुढे छोट्या मोठ्या चोऱ्या रिपोर्ट व्हायच्या किंवा कधी अनऑफिशियल ते रिपोर्ट पण व्हायच्या नाहीत. म्हणजे महिलांच्या गळ्यातल्या माळा चोरीला जाणं, गर्दीच्या याच्यामधून मोटरसायकली, मोबाईल चोरी असे मोठ्या प्रमाणावर गुन्हे घडत होते. इवन मागच्या वर्षाचा डाटा जर आपण बघितला तर 13 माळा महिलांच्या गळ्यातून जवळपास गेलेल्या होत्या आणि मोटरसायकल जवळपास 8 चोरीला गेल्या होत्या. मोबाईल वगैरे किरकोळ गोष्टी तर नोंद झालेल्या नाही, परंतु तरी देखील यावर्षी याच्यामध्ये दृश्य स्वरूपात असा फरक पडलेला आहे, एकही माळ चोरीची फिर्याद अद्यापपर्यंत पोलीस स्टेशनला आलेली नाही आणि मोटरसायकली पण निम्म्यापेक्षा चोऱ्या कमी झालेल्या आहेत. जवळपास 4 मोटरसायकली गेल्याचा रिपोर्ट आहे, परंतु ते कॅमेऱ्यांच्या कक्षेच्या बाहेर आहे. तर यावर्षी जवळपास 16 कॅमेरे या AI टेक्नॉलॉजीच्या कक्षेत आणण्यात आले. त्याच्यामध्ये 8 कॅमेरे यात्रा परिसरातील, पाळणा परिसरात जिथे फार मोठ्या प्रमाणावर गर्दी होते तिथले आणि 8 मंदिर परिसरातले. तर त्याचा अतिशय चांगला उपयोग असा झाला. याच्यामध्ये रोज किती लोकसंख्या येत होती, कोणत्या वेळेत लोकसंख्या जास्त प्रमाणात आहे याचं आम्हाला लगेच आमच्याच पोलीस स्टेशनला जी कंट्रोल रूम ठेवण्यात आली होती, याच्यातले तिघही त्यांचे तज्ज्ञ इंजिनियर्स आमच्यासोबत बसायचे आणि आम्हाला त्वरित माहिती याच्यामध्ये कळवायची की आता गर्दी जास्त झालेली आहे, या परिसरात गर्दी आहे. याच्यामध्ये एक फेस रेकग्नायझेशन टेक्नॉलॉजीचा पण वापर करण्यात आला आहे. याच्यामध्ये रेकॉर्डचे गुन्हेगार, पूर्वी माळा चोरणाऱ्या महिला किंवा तत्सम चोर, मोबाईल चोरणारे, मोटरसायकली चोरणारे यांचा आम्ही डाटा त्यांना पुरवलेला होता. तो डाटा भरल्यानंतर त्यांच्यासारखे चेहऱ्याचे किंवा तेच व्यक्ती जर त्या परिसरात कॅमेऱ्यांच्या कक्षेत आली तर ते ओळखले जाणार होते. अशापैकी 9 इन्सिडन्ट्स जवळपास ओळखता आले आणि संशयितांची चौकशी करण्यात आली, परंतु सुदैवाने कुठल्याही चोरी किंवा कुठला प्रकार घडलेला नाही. ते अतिशय उपयोगी अशी ही AI टेक्नॉलॉजी ठरलेली आहे. मी याबद्दल माननीय SP सर, माननीय आमदार सर साहेब आणि एकविरा मंदिर ट्रस्टींचे आभार व्यक्त करतो. म्हणजे जवळपास 80-90% यावर्षी आमचा लोड या टेक्नॉलॉजीने कमी झालेला आहे आणि अतिशय सुरक्षितरित्या ही यात्रा पार पडलेली आहे. यात्रा किंवा गर्दीच्या ठिकाणी या AI टेक्नॉलॉजीचा आयवीज कंपनी जी आहे धुळ्याची, आयवीज टेक सोल्युशन, ज्याचे प्रोप्रायटर आहेत जयेश चौधरी, तेजस चौधरी आणि तेजस बाबुल यांनी अतिशय चांगली मेहनत घेऊन ही टेक्नॉलॉजी आणि त्यांची मदत आम्हाला पोलीस प्रशासनाला झाली आहे. त्यामुळे मी धुळे जिल्हा पोलीस आणि देवपूर पोलीस स्टेशनकडून त्यांचे आभार देखील व्यक्त करतो. माननीय आमदार साहेबांचे आभार व्यक्त करतो. माननीय SP सरांनी आम्हाला ही टेक्नॉलॉजी अवलंब करायला परवानगी दिली आणि सुचवलं, याबद्दल सरांचे पण मी आभार व्यक्त करतो. शिरपूर शहरातील करवंद रस्त्यावरील एका पेट्रोल पंपासमोर चालत्या स्कूटीने अचानक पेट घेतल्यामुळे बर्निंग स्कूटीचा थरार पाहावयास मिळाला. यामुळे नागरिकांची धावपळ उडाली होती. शिरपूर शहरातील करवंद रस्त्यावरील शकुंतला पेट्रोल पंपासमोर चालत्या स्कूटीले अचानक पेट घेतल्यामुळे बर्निंग स्कूटीचा थरार पाहावयास मिळाला. यात स्कूटी जळून खाक झाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 2 मे 2025 रोजी रात्री 8:30 वाजेच्या सुमारास शहरातील करवंद रस्त्यावरील शकुंतला पेट्रोल पंपासमोरून 2 महिला स्कूटीवरून जात असतानाच त्यांच्या चालत्या स्कूटीने अचानक पेट घेतला. पाहता आग वेगाने पसरली आणि दुचाकीला ज्वालांचे स्वरूप प्राप्त झाले. नागरिकांनी धाव घेत तात्काळ गाडीवर पाणी आणि माती टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आग आटोक्यात येत नसल्याने अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाचे सचिन आखलकर, भैया गुरव यांनी पाण्याचा मारा करून
आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत स्कूटीचा फक्त सांगाडा शिल्लक राहिला होता. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही, परंतु बॅटरीच्या नादुरुस्तीमुळे शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. अहिंसा व जीवरक्षा संघटनेतर्फे हिरेभवन येथे जैन समाजाचा वधूवर परिचय मेळावा संपन्न. आई एकविरा देवी यात्रोत्सवात AI टेक्नॉलॉजी CCTV सिस्टीममुळे गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर झाली घट. नवलाने येथे ग्रामदैवत नागाई माता यात्रोत्सवानिमित्त कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन. आणि करवंद रस्त्यावरील एका पेट्रोल पंपासमोर चालत्या स्कूटीने अचानक घेतला पेट. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजची बातमीपत्र संपली. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.